असं मांडी घालून फाशी लागते का तुम्ही सांगा. सगळ्या जनतेला माझा एक सवाल आहे की मांडी घालून कुणाला बी फाशी देऊन बघायची ती फाशी लागते का, हिला द्यायची फाशी. हा, आणि अशी आमच्याकडून अपेक्षा आहे, ह्यांना फाशीची सजा व्हायलाच पाहिजे, नाहीतर पब्लिकच्या हवाले यांना केलंच पाहिजे. नंबर लागला 17,500 फॉर्म होते. 17,500 फॉर्म मधून 80 विद्यार्थी फक्त सिलेक्ट झाले. 80 विद्यार्थी. मग ह्याचं टॅलेंट किती असेल? 94च्या प्लस होती हिनं. मग एवढी हुशार विद्यार्थी असताना तिनं हे असं करू शकत नाही, हे मी ठाम विश्वासानं सांगतो. सिनियर मुली सध्या आहेत तिथं, बाळाला माझ्या घेऊन जाताना ना टाकताना ना सिनियर CCTV मध्ये फर्स्ट दिसायले आणि त्यांनी सर आहेत उघडीच ठेवून, आणि मागून डिगीमध्ये टाकल्यानंतर डिग्गी सध्या ओपन ठेवली आहे त्यांनी, त्यांच्या लक्षात नाही. नंतर ना त्यांनी डिग्गी बंद केली आहे. मग ह्यांनी नेताना सीटवर मांडीवर बाळाला घेऊन जायचं ना, डिग्गीत का कारण आहे यांचं टाकण्याचं? कारण आहे हीच की बाळाला ह्यांनीच मारलंय माझ्या. तपासणी केली नाही, आमच्या बाळाला डायरेक्ट ह्यांनी उचललं आणि डायरेक्ट डिग्गीत टाकलेलं दिसायलंय आणि डायरेक्ट मुडद्या घरामध्ये सोडलंय. त्याची ट्रीटमेंट नाही, त्याचे सुसाईड नाही करायला तिला मारले गेले. ती आत्महत्या नाही, त्यांनी काय पण सांगायलेत, पण तिनं काहीच केलेलं नाही, तिला मारलेलं आहे सर. 2 दिवसापूर्वी तिचा मला कॉल आलता. हो, माझ्या मुलीनं मला सांगितलं होतं. तिला आधी 2दा मारहाण बी झालेली आहे. मग मी म्हणलं बाळा आपली गरिबी परिस्थिती आहे, आपल्याला शिकायचंय. मी तिला 2 वेळेस बोलून सध्या आले होते की मॅडम गरिबी परिस्थिती आहे, पण असं समजू नका काही. मी म्हणलं हा जेवली, तू जेवलीस का? तर आता जायचंय थोड्या वेळानं. मग रडायली. मी म्हणलं बाळा का रडायलीस तू? तर काय नाही मम्मी. म्हणलं काय झालंय सांग, म्हणलं मी येऊ का? तर मम्मी थांबन, मॅडम मला बोलू देणार, रडायली जास्तच. मंडळी, मी जे उभा टाकलोय ना ते गांधी चौक पोलीस स्थानक आहे आणि त्या बाजूला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचं हे कार्यालय आहे. आणि ह्या 2-3 दिवसामध्ये फार धक्कादायक जी घटना लातूर शहरामध्ये घडली. लातूर शहरामध्ये म्हणण्यापेक्षा नवोदय जे की स्थित 12 नंबर पाटीच्या हे तिथं विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये एक चिमुकली होती. 11-12 वर्ष तिचं वय होतं आणि इयत्ता 6वीत शिकत होती. अनुष्का पाटोळे तिचं नाव होतं. आम्ही ज्यावेळेस ते सोशल मीडियावरती फोटो पाहिल्या तर असं अतिशय दुःख मनाला होतं की त्या बाळाला एवढं काय संकट असेल की आता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुसाईड केलं आहे, त्या तिथल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार. आणि त्या संदर्भामध्ये हे त्यांचे आईवडील जे आता न्याय मागत आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री लातूरात आले होते. पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय गाजला होता. विषय फार धक्कादायक होता. त्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक चिकार शब्द देखील काढला नाही. पण राजकारण बाजूला ठेवूयात आपण. तुम्ही वडील आहात, छोटीशी मुलगी होती, नेमकं काय घडलं होतं? नेमकं काय घडलं होतं म्हणजे त्यांनी आम्हाला कसलीच इन्फॉर्मेशन दिली नाही. त्यांनी आम्हाला काय केलं, सकाळी 9:30 9:15च्या दरम्यान फोन केला. ते आम्हाला असे म्हणले की तुम्ही अर्जंटमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला या. मग आम्ही काय कारण काय नेमकं काय झालं म्हणून विचारलो तर त्यांनी म्हणले आम्हाला इथं या तुम्ही, आल्यावर सांगतो. मग आम्ही निघालो लगेच. इथं आलो. मग त्यांना फोन केला, त्यांना विचारलं. त्यांनी म्हणले तुमच्या अनुष्कानं असं सुसाईड केलं आणि ते PM रूममध्ये आहे. आम्हाला धक्का बसला. म्हणलं अचानक असं कसं काय होऊ शकतं? तिनं सुसाईड केली आहे म्हणाला. तुम्ही काय करत होतो म्हणलं? तुम्ही होतो ना तिथं संध्याकाळी, तुम्ही काय करत होतो? तुम्ही लक्ष दिलं नाही का? तुमचं काम नव्हतं का ते? त्याने आम्हाला एक शब्द पण बोलला नाही. निघून गेल्या तुम्ही. निघून शेवटचं बोलणं कधी झालं मुलीचं? कुणाचं? तुमचं आणि मुलीचं? 2 दिवसाखाली पूर्वी झालं होतं. हां, शुक्रवारी फोनवर झालं होतं. संध्याकाळी फोन करून बोलली होती तिने. हां, काय झालं होतं संभाषण दोघांमध्ये? संभाषण काय नाही, चांगली आहे म्हणून सांगितली होती. जेवण वगैरे झालंय का, कसं काय? मॅडम जास्त बोलू देणार झाली आहे असं तसं. जरा थोडं 2 मिनिटाचा कॉल होता आणि पण तिनं फोन घाबरून तिनं जरा थोडं रडली. नेमकं कारण काय होतं ते 2 दिवस अगोदर तिने सांगितलं नाही आम्हाला काय कारण आहे काय नाही. त्याच्यामुळं आणि फोन ठेवली. आणि तिथं कसं आहे, तिनं फोन केला तर आम्हाला
बोलता येते. तुम्हाला करता येत नाही. आम्हाला फोन करता येत नाही असं आहे ते. पुन्हा नंतर 2 दिवसांनी तर ही घटनाच कळाली आम्हाला. मी आईशी बोलतो. अनुष्का फार एक छोटं बाळ होतं. हो ह्या तिलाही व्यवहार असतील किंवा बाकीचे हे सगळं आपलं जसं आपण वयात आलं की आपण काय करतो, इतर लोकांशी वाद असणं किंवा इतर लोकांशी मतभेद असणं, ही छोटं बाळ होतं, त्याला कुठल्याच कल्पना नसताना सुसाईड हे म्हणजे शक्य आहे का? सुसाईड नाहीये, सुसाईड नाही करायला तिला मारले गेले. ती आत्महत्या नाही, त्यांनी काय पण सांगायलेत पण तिनं काहीच केलेलं नाही, तिला मारलेला आहे सर. 2 दिवसापूर्वी तिचा मला कॉल आलता. मी पहिल्या सुरूला बोलले तिला. मी म्हणलं बाळा बोल, म्हणलं काय नाही मम्मी जेवलीस का हे. मी म्हणलं हां जेवली, तू जेवलीस का, तर आता जायचंय थोड्या वेळानं. मग रडायली. मी म्हणलं बाळा का रडायलीस तू, तर काय नाही मम्मी. म्हणलं काय झालंय सांग, म्हणलं मी येऊ का, तर मम्मी थांबन मॅडम मला बोलू देणार, रडायली जास्तच. मी म्हणलं बाळा मॅडम मला बोलू देना गेल्यात. मी म्हणलं का बाळा, तर नाही रडायली. मग सांग येऊ का, लगेच फोन कट केला. पुन्हा फोन झाला का? पुन्हा फोन झाला नाही सर. ते मग तुम्ही मॅडमशी का कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न? नाही मॅडमशी कॉन्टॅक्ट केला नाही, कारण ती मॅडम फोनच उचलत नाहीत ना, उचलत नाहीत त्यांनी. आणि एक त्याच्यातली अशी मॅडम आहे की आपल्या मोबाईलवरून कॉल करून देते मुलीवांना आणि त्यांच्याकडून पैसे घेते. आपण जी पालकांनी जी भेटा गेल्यावर पैसे जे दिलेले असतात, ही लता गायकवाड ही मुलीवाकून पैसे घेते. म्हणजे आई वडिलांना फोन लावण्यासाठी तिचा मोबाईल, स्वतःचा मोबाईल देते. आणि त्यांच्याकडून मुलावाकडून जे आपण पालकांनी जे पैसे दिलेले आहेत किंवा 100-200 खाण्यासाठी नाही, कुठं सहल म्हणा अगर काय त्याच्यासाठी जे दिलेले पॉकेट मनी ती मॅडम त्यांच्याकडनं घेत होती. हे असा प्रकार झालाय सर. हो माझ्या मुलीनं मला सांगितलं होतं. तिला आधी 2दा मारहाण बी झालेली आहे. मग मी म्हणलं बाळा आपली गरिबी परिस्थिती आहे, आपल्याला शिकायचंय. मी तिला 2 वेळेस बोलून सध्या आले होते की मॅडम गरिबी परिस्थिती आहे पण असं समजू नका. प्रत्यक्षात कधी भेटला होता तिला? आम्ही तिला 20 दिवसापूर्वी भेटलो होतो. आता 10 तारखेला पॅरेंट्स डे दिवशी तिला भेटायला जायचं होतं सर. तर झोपण्याची कशी व्यवस्था आहे मला झोपण्याची जी खोट आहे ना लहान सर, एकच मुलगी झोपू शकते. आणि आपण जर बसलं ना तिथं आपल्याला बसता सध्या येत नाही. मोठ्या रॅक साईड आहे. एका रूम मध्ये किती लोक? एका रूम मध्ये 20 मुली आहेत. एका रूम मध्ये 20 मुली आहेत. मग ही मुली बाकीच्या मॅडम 24 तास असतात तिथं आतमध्ये. मग ह्यानी काय करायला होत्या. आम्हाला ह्यानी फोन कधी केला, 9:30ला ह्यानी 9:15ला फोन केला आणि डायरेक्ट ह्यानी काय केले, पोलिसांना बोलवलं नाही, काय चौकशी केली नाही, त्यांनी काय तपासणी केली नाही. आमच्या बाळाला डायरेक्ट ह्यानी उचललं आणि डायरेक्ट डिग्गीत टाकलेलं दिसायले आणि डायरेक्ट मुडद्या घरामध्ये सोडलंय. त्याची ट्रीटमेंट नाही, त्याचं काहीच नाही. आम्ही फक्त 16 मिनिटात असं फास्ट पोहोचलो तिथं की तुमचं बाळ शिवीला आहे म्हणल्यावर. काय झालं असेल आमच्या बाळाला याच्यात, आम्ही असं फास्ट तिथं पोहोचलेलो सर. शिक्षक होते आणि 2 सिनियर मुली होत्या. सिनियर मुली सध्या आहेत तिथं. बाळाला माझ्या घेऊन जाताना ना टाकताना ना सिनियर CCTV मध्ये फर्स्ट दिसायले. आणि त्यांनी सर आहे थोडे वेळ उघडीच ठेवून आणि मागून डिगीमध्ये टाकल्यानंतर डिग्गी सध्या ओपन ठेवली आहे त्यांनी, त्यांच्या लक्षात नाही. नंतर ना त्यांनी डिग्गी बंद केली आहे. मग ह्यानी नेताना सीटवर मांडीवर बाळाला घेऊन जायचं ना, डिग्गीत का कारण आहे यांचं टाकण्याचं? कारण आहे हीच की बाळाला ह्यानीच मारलंय माझ्या. मला सांगा काय असं ह्याच्या अगोदर भांडण वगैरे झालं होतं अनुष्का तिथं कुणा मुलीसोबत तिथं? असं नाही मुलीसोबत हे काय तेवढं सिनियर मुली थोडस जरा खालीवर होतं. कसं मुली आता राहता आपल्या घरात होतंय. आपण 6वीच्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी कळतच नाही, त्यामुळे कळतच नाही. ह्याने डायरेक्ट मॅडम म्हणते की आपकी बेटी ने सुसाईड किया. ती शब्द तरी तिला समजतंय का? समजत का तिला? ती शब्द समजतंय का? अहो टॉवेल 50 रुपयाचा टॉवेल जी मुलाला आपण घरून दिलाय अंग पुसायला, त्याने आत्महत्या कसं करू शकते? त्याला गाठी तर मारायच्या. बरं समजा ती एक असं मांडी घालून फाशी लागते का? तुम्ही सांगा. सगळ्या जनतेला माझा एक सवाल आहे की मांडी घालून कुणाला बी फाशी देऊन बघायची, ती फाशी लागते का? हिला द्यायची फाशी. आणि अशी आमच्याकडून अपेक्षा आहे, ह्यांना फाशीची सजा व्हायलाच पाहिजे, नाहीतर पब्लिकच्या हवाले यांना केलंच पाहिजे, तरच सगळ्या मुलांना न्याय मिळेल. मला अजून एक शोकांतिका वाटली, थोडं पाठीमागून घे. हे एवढं छोटंसं बाळ जे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सुसाईड आणि आईवडिलांच्या म्हणण्यानुसार हा घातपाताचा प्रकार आहे. तिथल्याच कर्मचाऱ्यावर त्यांचा संशयसुद्धा आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर ही सगळी परिस्थिती जी आहे,
2 ते 3 दिवस झाला आपण 2 दिवस इथं होता. 2 दिवस सगळा हा तो प्रकार सुरू होता. मग 2 दिवस कशासाठी लावले त्यांनी, म्हणजे हे सगळं करण्यासाठी 2 दिवस, आणि ती अशी घटना घडल्यानंतर काय कारण सांगत होते 2 दिवस तुम्हाला? कारण जे आहे ते कधी झालं आज अनुशासी बोलणं तुमचं? काय बोलत होती का आजीला फार नातवं सांगत असतात, काय असं वाद 10 वगैरे? दिवसाच्या पूर्वी हा उद्या 10 तारखेला भेटायला जायचं होतं. हम्म. तर ही असली घटना घडली शनिवारी. शनिवारी. वारी बोलली आहे ना ह्यांना पण दोन शुक्रवारी शब्द बोलले की मला काय बोलली होती? 10 तारखेला ये म्हणून सांगितली की मला भेटायला. मम्मीकडे दे म्हणली तिने. मम्मीकडे पदार्थ दे म्हणली. सांगितली, लाडू. हा? लाडू, काय बिस्किट, खायचं, हे असलं घेऊन या म्हणली, खायला नाही म्हणली. एक तुम्हाला अजून एक नमूद करतो, हे साधं हॉस्टेल नव्हतं, हे नवोदयचं होतं. आणि नवोदयमध्ये माझ्या मते फार हुशार लेकरं तिथं परीक्षा देऊनच लागतात ना. जिल्ह्यातून 80 विद्यार्थी जातात फक्त जिल्ह्यातून जिल्ह्यातून. आणि गेल्या वर्षी तिचा नंबर लागला. 17,500 फॉर्म होते. 17,500 फॉर्म मधून 80 विद्यार्थी फक्त सिलेक्ट झाले. 80 विद्यार्थी. मग ह्याचं टॅलेंट किती असेल? 94च्या प्लस होती ना. मग एवढी हुशार विद्यार्थी असताना तिनं हे असं करू शकत नाही, की मी ठाम विश्वासानं सांगतो. कलेक्टर हां, तिचे स्वप्न लय मोठे होते. तिचे स्वप्न क्लास 1 IAS IPS ही व्हायचे स्वप्न होते तिचे. भयानक परिस्थिती. हुशार होती म्हणून गरीबाच्या लेकराचा काटा काढला. कधी हो, काय रोजगार. करतात? रोजगारीचा आहे आम्ही. शेतातलं काम करतो सर, आम्ही मजुरी करून खातो. मजुरी करून आमच्या बाळाला शिक्षण शिकवलं इंग्लिश स्कूल मधून. नर्सरी पासून तिला इंग्लिश स्कूलचं शिक्षण आम्ही दिले. त्याच्यामधून ती ह्या शाळेला पवित्र विद्याचं मंदिर म्हणतात, आणि त्या ठिकाणी असे घात व्हायलेत. कशा मुली शिकवायच्या? कशा मुली शिकवायच्या? आमच्या टाक्या गावातील सगळ्या पालकांनी विचार केला की 10वीच्या नंतर मुली हा शिकवायच्याच नाहीत मुली. मग सांगा, ही सरकारने ही पोरोबोर न्याय करायलाच पाहिजे. कशा मुली शिकवायच्या? फार मुद्दा म्हणणं तुम्हाला महत्त्वाचं सांगतो मंडळी. मुलगी फार हुशार होती. नवोदयमध्ये 17,000पैकी 80 विद्यार्थी तिथं सिलेक्टेड केले जातात, त्यातली ही अनुष्का होती. एवढी हुशार विद्यार्थिनी असताना, आणि वय फार तिचं काही 20, 25, 18, 16, 17 असं नव्हतं. जिला जी व्यावहारिक ज्ञान नसतं, किंवा आपलं जसं व्यावहारिक ज्ञान असतं त्या व्यावहारिक ज्ञानामधून आपण एकमेकाशी वाद करतो, आणि त्यानंतर आपल्याला त्याचं ताण येतून ताणानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण असं काही अनुशासनाच्या बाबतीत नव्हतं. पण आजची परिस्थिती बघितली तर 2 दिवस यांना फक्त गुन्हा नोंद करण्यासाठी लढा द्यावा लागला. त्याचबरोबर आजही नातलग आहेत, त्यांचे नातलग म्हणण्यापेक्षा आई वडील आहेत, दरदर फिरत आहेत, आमच्या मुलीला न्याय मिळावा. फार शोकांतिका या महाराष्ट्राची आहे. आणि खरंच अशा ह्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतात त्या कधी फार जिवारी लागून जातात. आता आपण प्रतीक्षेत आहोत ते अनुष्काला न्याय कधी मिळेल ते.